नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर आपण आज बघत आहोत प्रॉब्लेम सेट 2 म्हणजेच कशाचा फिफ्थ स्टँडर्डचा. फिफ्थ स्टँडर्डची आपण सिरीज सुरू केलेली आहेत. तुम्ही जर प्रॉब्लेम सेट 1 बघितला नसतील तर तो लवकरात लवकर बघून घ्यायचा आहे. आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. तर प्रॉब्लेम सेट 2 मध्ये काय दिलेलं आहे की नंबर्सवर आहेत आपला की देवगिरी आणि इंटरनॅशनल नंबर्स वगैरे काय असतात, तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा, तर पहिला क्वेश्चन आहे आपला, काय बघायचं आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये, युजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट इच 10 इच ऑफ 2 or 3 4 डिजिट अँड 5 डिजिट नंबर्स. रीड द नंबर्स. बरोबर, नंबर लिहायचे, फक्त किती डिजिट लिहायचे, राईट 10 म्हणजे 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट म्हणजे 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी. तर इथे आपण कॉलम बनवून घेतला 2 डिजिट, 3 डिजिट, 3 4 डिजिट आणि 5 डिजिट. बरोबर, तर काय, रीड द नंबर्स. आता काय करायचं आहे की बघा, आपण जर बनवला 21, हा काय झाला 2 डिजिट नंबर. पण जर आपण 0 घेतला तर हा होईल 0 कधीही फर्स्टला घ्यायचा नाही, आणि 0 फर्स्टला घेतला तर तो त्याच्या मागचे जेवढे नंबर्स आहेत तेवढेच डिजिट नंबर काउंट केलं जाईल. कळालं, हे लक्षात ठेवायचं फक्त आपण किती डिजिट नंबर घेतोय. तर इथे बघा, इथे काय 24, 25, 26 काही पण नंबर बनवू शकतो, 78, 89, 84 याच्यापासून कोणताही 2 डिजिट बनवायचा आहे, 5 बनवायचे आहेत, राईट 10 इच ऑफ 2 डिजिट. हा 10 10 बनवायचे. ठीक आहे, आता याचा पण 3 डिजिट 7 8 9 9 5 4 3 7 6 म्हणजे काय 789, 554 असे. 4 डिजिट पण 8 7 6 4 3 7 2 5 1 1 2 3, हे काय झाले 4 डिजिट. आणि हे 9 8 7 5 9 हे काय झाले 5 डिजिट. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत, नंबर्स बनवायचे आहेत 1 0 to 9 पासून. आणि सगळे 5 डिजिट असो 4 डिजिट, आता कोणताही नंबर 0 to 9 पर्यंतच नंबरचे बनलेले असतात. आता रीड कसं करायचं, तर रीड कसं करायचं बघा, याला म्हणतात युनिट प्लेस, याला म्हणतात टेन्स, याला हंड्रेड्स, याला 1000 आणि याला 10,000. म्हणजे काय, इथे काय आहेत 9 आहेत. 9ची प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यूचा जर तुम्ही लाईव्हचा बेसिकचा व्हिडिओ बघितला नसतील, लवकरात लवकर जाऊन बघून घ्यायचा आहे. 9 म्हणजेच काय 90,000 आहेत. काय 90,000. 8 म्हणजे काय 8,000. 7 म्हणजे काय 700, 5 50 आणि 9ची 9 म्हणजे काय 98,759 असं त्याला लिहितात. कळालं, हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. तर सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, सेकंड क्वेश्चन बघायचं व्यवस्थित की ह्याच्यात काय सांगितलं, देवनागरी न्यूमरल्स, इंटरनॅशनल न्यूमरल्स नंबर्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये काय बघा. आता हा काय तुम्हाला सहजासहजी माहिती आहे, हा काय 3 2 7 5 6 म्हणजेच हे काय झालं, कोणालाही रीड करता येईल काय 32,000 32,700 32,700 and 56 32,756. कळालं, अशा पद्धतीने लिहायचं. एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला सांगितलंय तेच लिहायचं. कळालं. आता हे आपल्याला इंग्लिशमधून दिलेलं आहे, त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे मराठीतून. आता 6 कसं लिहितात, 7 8 असं, 5 आणि 9. बरोबर, तर हे मराठीतून झालं. तसंच इथे काय लिहायचं 67,859 इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेत. कळालं, 67,859 फक्त 1000चे नंबर आहेत. कळालं का. आता इथे 1034 आहेत, म्हणजे आता इथे काय 1000 काय 1000 and 34
1034. 100च्या प्लेसवर 0 आहे म्हणजे 100चं येणार नाही, 1034. आता इथे काय 27,000 म्हणजे काय 27,895. इथे पण 2 7 8 9 5 27,895. कळालं? हा होता तुमचा सेकंड क्वेश्चन. खूप सोप्या पद्धतीने सांगतोय. तुम्हाला काही अडचणी असल्यास तर खालील दिलेल्या नंबरवर मला कॉल करून विचारायचं आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अशाच व्हिडिओसाठी. बघा आता ॲज अ पार्ट ऑफ अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स ऑफ प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रॉसर्स. रीड द तालुका वाईज नंबर ऑफ बॅग्स अँड नंबर इन वर्ड. आता नंबर इन वर्ड कोपरगावच्या किती आहेत? 12,740 म्हणजे काय 12,740 12,740 या कशाच्या आहेत? कोपरगावच्या आहेत. तसंच शेवगावच्या किती आहेत? 28,950,095 म्हणजे 28,095. इतक्या सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स दिले आहेत, व्यवस्थित लक्षात घ्यायचे. आता कर्जतचं बघूयात. कर्जतचं काय 31,608. बघा 31,600 अँड डायरेक्ट काय 8 आहे. 600 अँड डायरेक्ट काय आहेत? 8 आहे. इथे 48 38 आहे का? नाही. मग डायरेक्ट 8 आहे तर मग डायरेक्ट काय लिहायचं? 8. आता संगमनेरचं काय आहेत? 10,972. हे तुम्ही करायचं आहे की 10,972 कसं लिहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवायचं आहे. 10,772. आता फोर्थ क्वेश्चन. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक? 20 रुपीज नोट्स ऑफ 1,000. सॉरी काय सांगितलंय? 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज. 20 नोटा आहे कितीचा? 1,000च्या. बरोबर. त्याच्यानंतर 5 नोट्स ऑफ 5 नोटा आहे 100 रुपयाच्या आणि 14 नोटा आहे कशाच्या? 10 रुपयाच्या. म्हणजे काय करावं लागतं? मल्टिप्लाय. काय करावं लागतं? मल्टिप्लाय. म्हणजे बघा आपल्याला 10 नोटा जर दिल्या किती रुपयाच्या? 100 रुपयाच्या. मग आपण काय करणार आहेत? ते किती होतात? म्हणजे 10 गुणिले 100 किती होतात? 1000. मग हे आपल्याला असं करायचं आहे की आपल्याकडे 20 नोटा आहे 1000 रुपयाच्या म्हणजे हे काय होणार आहेत? 20,000. काय करायचं? हा 2 लिहायचं आणि जितके 0 आहे पुढे तितके लिहून टाकायचे. 5 नोटा आहे कितीच्या? 100 रुपयाच्या म्हणजे होतात 500. थांबा याच्या खालीच लिहूयात आपण परफेक्टली. 500 एक सरळ लाईनमध्ये लिहून घ्यायचं. 14 नोट आहे 10च्या म्हणजे काय होतात? हे 140. आणि काय सांगितलं? टोटल किती होतात? हाऊ मेनी रुपीज डज दे मेक? बघा 0 + 0 + 0 0 0 0 0 4 0 5 5 + 1 6 हा 0 तसाच म्हणजे 20,640. 20,640 रुपीज. कळाला हा प्रश्न? व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे आपण सांगतोय, कसं शिकवतोय. एकदम सोप्या मेथड्स आपण यूज करतोय तुमच्यासाठी. बघा आता सेकंड क्वेश्चन. 15 नोट्स आहे कशाच्या? 1000 रुपयाच्या. म्हणजे हे किती झालेत? 15,000. बरोबर ना. पुढचा 12 नोट्स आहे कशाच्या? 100चा. मग हे किती झाले? 12,000 का? हे किती झाले? 1200 म्हणजे 1200. आणि 8 नोट्स आहे कशाच्या? 10च्या. म्हणजे हे किती झालेत? 80 रुपये. आणि 5 रुपये 5 कॉईन्स आहे 1 रुपयाच्या म्हणजे हे किती झाले? 5 रुपये.
बघा 0 + 0 + 5 5, 0 + 8 + 8 8, 2, 5 + 1 6 आणि 1 म्हणजे 16,285 16,285 रुपीज टोटलमध्ये त्याच्याकडे आहेत. कळालं? हा झाला तुमचा एक प्रश्न. तर नेक्स्ट वन, राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट. आता 4 5 0 3 7 आहे. ओनली वन्स हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय करायचं आहे की 5 डिजिट, किती डिजिट? 5 डिजिट, 5 अंकी. काय करायचं आहे? 5 अंकी मोठा म्हणजे काय? बिग. आणि 5 अंकी स्मॉल म्हणजे काय? छोटा. ह्या नंबर्सपासून 5 अंकी सगळ्यात मोठा आणि 5 अंकी सर्वात छोटा नंबर बनवायचा. पण रिपीट झाले नाही पाहिजे, रिपीट व्हायला नको. राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी मेड. हां बरोबर. तर सर्वात बिगेस्ट म्हणलं ना तर काय करायचं? मोठा म्हणलं ना सर्वात मोठा नंबर घ्यायचा. काय? 7, मग नंतर त्याच्यानंतरचं 5 4 3 0 म्हणजे 75,430 75,430. हा काय? सर्वात बिगेस्ट नंबर आहे. आणि स्मॉलेस्ट म्हणलं तर 0 पासून सुरू करायचं नाही. 0 पासून जर सुरू केलं तुम्ही 0 3 4 5 7 तर हा 4च अंकी नंबर होईल. आपल्याला काय सांगितलंय? 5. मग काय करायचं? 3, मग 2 नंबरला 0 घ्यायचा. 4 5 7 मग 30,457. हा काय होईल? 5 अंकी छोटा नंबर होईल. कळालं? बघा नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे आपला हा. काय? द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. युझिंग दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता क्वेश्चन दिले आहेत. काय? पहिला क्वेश्चन रीड करूयात. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. सगळ्यात आता पॉप्युलेशन म्हणजे काय? एका शहरात किती लोक राहतात तर ते आपल्याला दिलेले आहेत. तर बघा ताला या शहरामध्ये किती? 40,642. मोरेगाव 87,012. आष्टी 76,201. गगनबावाडा 35,777. ब्रह्मगड 35,950 35,900. वाशी 92,000. बोदवाड 91,000. वेल्हे 54 आणि मोरवाडा 85. तर आता या सर्वांमध्ये पहिला प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या याच्यात जास्त लोकसंख्या आहेत. काय आहेत? कोणत्या शहरात सगळ्यात जास्त लोकसंख्या. सर्वात मोठा नंबर कोणता दिसतोय? 91 पेक्षा हा 92. बघा सर्वात मोठा काय आहे? 92. वाशी हॅज ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. म्हणजे वाशीमध्ये काय आहेत? सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे. व्हॉट इट इज? किती आहेत ती? 92,173. 92,173. 92,173. सेकंड वनचं आन्सर काय आहे? विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज ग्रेटर पॉप्युलेशन. आता मोरवाडा किंवा मोरेगाव याच्यापैकी कोणाची पॉप्युलेशन जास्त आहे? आता मोरवाडा कुठे आहेत? हां मोरवाड्याची किती आहेत? 85,890. आणि मोरेगावची किती आहे? 87,012. तुम्हाला इथेच कळून जात असेल की मोरेगावची काय आहेत? मोरवाडापेक्षा जास्त आहे. कळालं? ही 87 आहे, ती 85,000 आहेत. मग 87,000 काय आहेत? जास्त आहेत. कळालं? आता लास्ट क्वेश्चन. विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन हाऊ मच इट इज. सगळ्यात कमी पॉप्युलेशन कोणाची आहेत? तर इथे 35,000 आहेत, इथे पण 35,000 आहे. 35,000 सर्वात कमी आहे. पण इथे 950 आहे आणि इथे 777 आहे. म्हणजे गगनबावडा GAGANBAWADA गगनबावडा हॅज स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. कळालं? आता ती पॉप्युलेशन किती आहे? किती सांगितली गगनबावडाची? 35,777. कळालं? बघा इथेच तुमची ही एक्सरसाइज पूर्णपणे संपलेली आहेत. तुम्हाला जर याच्यात काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.